अरे ऑफलाइन हो, टेंशन मत ले, नहीं दिखेगा. दोन्ही संघ तयार आहेत का? अरे संघ विचारले, तुम्ही तर सगळे तयार आहात. श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल तथा ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं आयोजित विक्ट्री कार्निवल सीझन 3 मागील 2 वर्षाचं घवघवीत यश आणि त्यानंतर श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूलने मांडलेला हा थाट, त्याचं हे भव्य आणि दिव्य स्वरूप आज सगळ्यांना भुरळ पाडतंय. कुणी विचार केला नव्हता की विरार स्टेशनपासून इतक्या लांब आल्यानंतर अशा प्रकारचा काहीसा नजारा कोणाच्या डोळ्यासमोर उभा राहील, परंतु हे शक्य आहे असं या श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूलने सांगितलं. आणि शाळेअंतर्गत स्पर्धेमध्ये इतकी मोठी छाप सोडणारं हा पहिला अटेम्प्ट आय थिंक असणार आहे या परिसरामधील. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूलच्या संपूर्ण त्या ऑर्गनायझरसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. थँक्यू सो मच. इतका चांगला इव्हेंट तुम्ही आम्हा सर्वांसाठी घेऊन आलात. सर्व खेळाडूंसाठी कबड्डीच्या माध्यमातून इतकं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. मित्र हो, 32 नव्हे तर 33 संघांमधून 2 संघ फायनलमध्ये आलेले आहेत. खिताबी भिडंत या दोन्ही संघांना लढायची आहे आणि ती खिताबी भिडंत लढत असताना या समसमत्या चषकावरती आपलं नाव कोरायचं आहे. विक्ट्री कार्निवल इज द बिग इव्हेंट आणि या बिग इव्हेंटला आपल्या नावे करण्यासाठी हे दोन्ही संघ तयार आहेत. आणि या दोन्ही संघ तयार असताना आपण टाळ्यांच्या गजरात, शिट्ट्यांच्या आवाजात आणि त्या कडकडाटामध्ये त्यांना शुभेच्छा देणार आहोत. सो दोन्ही टीमना आपण आमंत्रित करूयात त्या डीजेच्या तालावरती. आमचा हर्षद तयार आहे का? पण तयार आहे ना? Yes, so big round of applause for both teams and the first team of the Himalayan final. Sri Siddhivinayak English School versus Maula Bhavikas High School. थोड़ी लचक लचक आया मटक मटक मैंने दिया फटक अरे ले पंगा पटक दिया पंगा पटक दिया ले पंगा 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 ले चल कपट कपट दिल धड़क धड़क थोड़ी लड़क झड़क मैंने लिया हाड़ा अरे ले पंगा पंगा I request all official team, please. Official team, आपण आपला position पाहिजे. लाल मेरा मसाला लाल से पटकी 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 कोई कुसुम कुसुम चला इधर उधर मैंने खींची टांग वो गया पसर अरे पसर गया पसर गया पसर गया पसर गया पसर गया पंगा पंगा ले पंगा ले. थँक यू. आता जोपर्यंत हा मधला तामझाम राहणार आहे तोपर्यंत श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूलला कोण कोण सपोर्ट करतोय? एवढे सगळे. चला, महुरा बाल विकासला कोण कोण सपोर्ट करतोय? अरे वा, दोन्ही संघांसाठी इतका मोठा क्राऊड आहे. चला मग या कबड्डीसाठी कोण कोण सपोर्ट करणार आहे? सगळेच करतायत. आज आपल्या पालघरसाठी एक मोठा क्षण आहे. मी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की जी राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा चालू आहे त्याच्यामध्ये पालघर संघ अंडर 14 सब ज्युनियर कॅटेगरीमध्ये सेमीफायनल कोल्हापूर समोर खेळतोय. राईट? बरोबर ना? मध्यंतरापर्यंत कितीची लीड आहे? मग जिंकला पाहिजे की नाही? मग त्याच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. सगळ्या हे क्लिनिंगचं काम जोपर्यंत होतं तोपर्यंत या दोन्ही संघांचे कर्णधार त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सो कॅप्टन श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल कोण आहे? कॅप्टन संदीप आहे का? कोण आहे का? कसं वाटतंय फायनल मध्ये तुमची टीम पोहोचली आहे, घरच्या मैदानावरती आहात आणि आज दिवसभर झालेला तुमच्या खेळाडूंचा परफॉर्मन्स? खूप चांगलं वाटतंय. एवढा मॅच आहे, एवढा हार्ड होत्या पण आम्ही एवढं कष्टाने पुढे आलोय. पक्का या मॅच आम्ही जिंकणारच आहे. मगाची मॅच अगदी क्लोज काउंटर होता. सेमीफायनलचा सामना होता आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खूप क्लोज काउंटर बघायला मिळाले. काय मनामध्ये चालू होतं? संदीपने केलेला खेळ कसा वाटला आणि समोरच्या टीमचा परफॉर्मन्स? आमचा किंग रेडर संदीप यांच्या बरोबर आम्ही पूर्ण आहे आणि ती मॅच काढणार आम्हाला माहिती होतं. फुल कॉन्फिडन्स. आज सिद्धिविनायक स्कूलमध्ये इतका मोठा इव्हेंट होतोय, इतकी मोठी गर्दी आहे आणि जवळजवळ हा इव्हेंट यशस्वी सुद्धा झालाय. मनाला कसं वाटतंय आणि काय सांगशील या संपूर्ण विक्ट्री कार्निवल बद्दल?
विक्टी कार्निवलचे 2 सीझन झाले, पण मागच्या सीझन आमचा काय निघाला नाही, पण या सीझनमध्ये आम्ही पूर्ण कष्ट केले आणि आज ही फायनल आम्ही मारणार नाही. आणि शाळेचं नाव तर सांगायचं तेवढं कमीच आहे, आता ब्रँडमध्ये घेऊन जाणार आम्हीच. क्या बात आहे. एक शेवटचा प्रश्न, फायनल साठी समोरच्या संघाला काय संदेश आहे? त्यांना ऑल दी वर्ल्ड बोलेन, पण जितणार आम्हीच आहे. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. देखा, जोपर्यंत क्लिनिंग चालू आहे तोपर्यंत आपल्याकडे दुसरी सुद्धा चर्चा आहे. अँड द फ्रंट राइट कैप्टन, ये कैप्टन ये है? कैप्टन बोलेगा ये बोलेगा, कौन बोलेगा? अच्छा त्याला बोलू का? ओके. सो सेमीफाइनल सुबह से जो भी मैच खेलते आ रहे हो, उस मैच को देखते हुए अभी तक का जो सफर है टीम का, क्या कहना चाहोगे टीम के बारे में? हमारी टीम बहुत बेहतरीन खेली है. लास्ट का सेमीफाइनल बिल्कुल क्लोज था, एक अच्छी टीम के साथ था, और उस सेमीफाइनल में जिस तरह का आप लोगों का परफॉर्मेंस रहा है, उस परफॉर्मेंस को देखते हुए इस फाइनल को किस नजरिए से देखते हो? हम ये फाइनल जीत के जाएंगे. कभी स्कूल के लिए क्या बात है, बाकी का कॉन्फिडेंस बहुत ज़्यादा है. स्कूल के लिए कभी इतने बड़े इवेंट में खेले हो, जैसे कि श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल ने ये इतना बड़ा इवेंट जहाँ पर इतना बड़ा क्राउड है और इतनी बड़े लेवल पे किया जा रहा है, ये टूर्नामेंट है, ऐसा कभी इवेंट खेले हो या फिर ये पहली बार खेलते रहेंगे, तो इसके बारे में क्या कहना चाहोगे? ये मेरा दूसरा टूर्नामेंट है. कैसा लग रहा है इधर का? अच्छा लग रहा है, बहुत अच्छा. अभी एक लास्ट क्वेश्चन जो उनको पूछा था, फाइनल का मुकाबला है, सामने होम टीम है, तो होम टीम के सामने किस तरह का खेल दिखाओगे और उनको क्या बताना चाहोगे? बहुत बेहतरीन खेलेंगे और हम ही फाइनल मार के जाएंगे. क्या बात है. विश यू ऑल द बेस्ट. ऑफिशियल टीम प्लीज हो. यार दोघांमध्ये जुगलबंदी इतकी मोठी झालेली आहे, तोंडाने तर बोललेत, खेळायला बघूयात कशा प्रकारे खेळतायत. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देऊयात त्यांना. जोरदार टाळ्या. चला ऑफिशियल आपल्या पोझिशन्स या. ऑफिशियल टीम आपण आपापल्या जागेवरती यायचंय, इन्क्लुडिंग मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेल की आपण मैदानाच्या दिशेने यायचंय. या ग्रँड फिनालामध्ये प्रवेश केलेल्या दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर आपण आदरपूर्वक मैदानाच्या दिशेने या. श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल तथा जूनियर कॉलेज विक्ट्री कार्निवल सीजन 3 एंड द ग्रेट ग्रेट ग्रैंड फिनाले होने जा रहा है इन दोनों टीमों के बीच में. दोन्ही संघांना शुभेच्छा मिळत आहेत. आणि या शुभेच्छा खूप मोठ्या आहेत. कोणता संघ विजयी होणार हे आपल्याला नंतर माहीत पडणार, परंतु हे जे ब्लेसिंग्स आहेत, या ज्या काही शुभेच्छा आहेत, ते खूप मोठं काम करणार आहेत. मी मान्यवरांना विनंती केली की आपण नाणेफेकीसाठी सुद्धा समोर यायचं आहे. दोन मोठे संघ एकमेकांसमोर आहेत. श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल, दूसरा बाजूला मौळा बाल विकास हायस्कूल. तांबडी चांबडी चमकते उन्हात कला 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात कला 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात कला 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात कला 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 तांबडी
तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाखा लाखा आधीचा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून मी कडक चेहऱ्यावर तेजपणे चकाचक आवाजात वजननी बोलल्या ते नासाकात म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्कानं जे तुला डाग दिसतात अंगावर माखलेलो मातीच्या रंगात जे पण काही दिलेले देवानं मिरवतोय हक्कानं क्लब मध्ये क्रिटिक्स तर मराठी वाचणार हमखास आपल्या कामात नाही कधी काय शंका क्राऊड मध्ये दंगा बघ साक्षीला जनता जिकडे जाशील तिकडे आपला से डंका पद्धतशीर कारागीर लेखणीवर मारलेला आहे रंदा मी गाडीवर फिरताना कामानी मी स्टेजवरती भिजलो की घामानी तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाखा 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 मल्टी पॉइंट रेड तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाखा लाखा तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाखा 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 तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाखा 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 स्टेजवरती भिजलो की घामानी स्टेजवरती भिजलो की घामानी मी पालघर 37 कोल्हापूर 30 7 मिनिट लेफ्ट त्या अगोदर या फायनलकडे आपण जाऊयात ग्रँड फिनाले श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल वर्सेस महुरा बाल विकास हायस्कूल सामन्याला सुरुवात झाली आहे पहिली एंट्री रेड आणि त्यानंतर चढाईपट्टू चढायसाठी दाखल कोर्टमध्ये श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूलच्या उजव्या कोपऱ्यावरती लेफ्ट रेडर आणि तिथून त्याने बोनसचा प्रयत्न केलाय काय तिथे झटापटी झाली की पंचांचं लक्ष आहे पण त्यानंतर निर्णय काय येतोय त्याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत दोन्ही साइडने एम्प्टी रेड संदीप चढाईसाठी आलाय 7च्या डिफेन्स मध्ये काय गुणाची कमाई करेल का संदीप बॅक टू टच खेळण्याचा प्रयत्न निदान रेषेत जवळून खेळतोय डिफेन्स महुराचा ओ इथे त्याने अटेम्प्ट केला बोनसचा कितपत यशस्वी आहे कितपत यशस्वी ओ आणि यावेळेला बघा प्रेक्षकांना तुम्ही ओरडा आवाज द्या टाळ्या वाजवा काही हरकत नाही शिटी फक्त वाजू नका बिकॉज इकडची पण शिटी वाजते कदाचित रेडरला वाटेल की शिटी तुम्ही त्यांनी अंपायरने वाजवली ठीक आहे शिटी नका वाजू बाकी तुम्हाला एन्जॉय करायचं तसं करा श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल हँड ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने आयोजित विक्ट्री कार्निवल सीझन 3 ओ यावेळेला दबोचलाय गुणाची कमाई सिंगल पॉइंट पाच डिफेन्स 14 नंबर चढाईसाठी आलाय सिद्धिविनायक 1-2 महुरा आणि असं असताना दोन्ही संघांमध्ये संयमी खेळी दोन्ही एंड कडून आपल्याला बघायला मिळते पालघर 40 कोल्हापूर 31 ओ संदीप बोनस घेण्याचा प्रयत्न करत होते बोनस पॉइंट सिद्धिविनायक बोनस पॉइंट सिद्धिविनायक आणि यावेळेला 5 डिफेन्स मध्ये चढाईसाठी महुराचा चढापट समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न फिसल गया पैर फिसल गया हौसले फिसल गया इरादा आणि म्हणूनच की काय इथे गुणाची कमाई सिद्धिविनायकच्या खात्यामध्ये टॅकल पॉइंट
चला पुन्हा एकदा संदीप. संदीपचा फॅन बेस खूप मोठा आहे आणि तो संदीप आता चढाईसाठी येत असताना ओ इथं बोनसचा प्रयत्न केलाय, यशस्वी आहे की नाही पाहिलं जाईल. नक्कीच यावेळेला बोनस घेत असताना पाय उचलला गेला नव्हता आणि पंचांचं बारकाईनं लक्ष होतं आणि त्यामुळे पंचांनी कोणत्याही प्रकारे त्यांना दाद दिले. ओ काय जबरदस्त आयटम आहे. नजर हटी दुर्घटना घटी. तू जिथे लक्ष देणार नाही तिथे मी लक्ष देणार आणि गुण मिळवणार अशी कमिटमेंट होती. एका गुणाची कमाई. 7.5 डिफेन्स मध्ये चढाईपटू चढाईसाठी आलाय आणि चढाईसाठी येत असताना संदीप लेफ्ट इन पासून लेफ्ट टर्न वरती राऊंड किक लगावण्याचा प्रयत्न करतोय. 14 5च्या डिफेन्स मध्ये चढाईपटू चढाईसाठी आला. 3-3 हिसाब बराबर काय स्कोर लेवल आहे. आणि स्कोर लेवल असताना कोण बाजू मारणार, कोण बाजी मारणार. 14 नंबर MT आणि त्यानंतर आता थर्ड रेट डू ऑर डाय. आता खरी मजा येणार आहे. काय संदीप गुण कमवेल का. ओ इथे गुणाची कमाई. बोनस पॉइंट, बोनस पॉइंट, बोनस पॉइंट. त्यानंतर क्विक रेड केली गेली आहे आणि 5च्या डिफेन्स मध्ये चढाईसाठी चढाईपटू आलाय. उजवीकडून डावीकडे जाण्याचा प्रयत्न. ओ इथे ये तो होना है. तू गिर जा मैं भी गिर जाऊं लेकिन हमें पॉइंट चाहिए. फर्स्ट हाफ टाइम 4-3 हाफ टाइम स्कोर 4-3. 4 सिद्धविनायक 3 महुरा बाल विकास हाई स्कूल. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न डाव्या कोपऱ्यावरती केला जातोय. 5चा डिफेन्स आहे आणि आतापर्यंत सिद्धिविनायक 5च्या डिफेन्समध्ये राहिलाय खूप वेळापासून. त्यामुळे त्यांच्या तिकडे खोलवर चढाई करून सुद्धा बोनस आणि त्या व्यतिरिक्तचे अटेम्प्ट हे आपल्याला बघायला मिळत नाही आहेत. Last 4 minutes.
थर्ड एड डुआ डाय मध्ये चढाईपट्टी चढाईसाठी आलाय. सिद्धिविनायकची ताकद राहिली आहे 5चा डिफेन्स. त्यांना खूप ॲडव्हान्टेज मिळाला 5च्या डिफेन्सचा. पण गुणतालिका जर बघाल पालघर विन द मॅच. पालघर फायनल मध्ये प्रवेश केला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. चला इकडे इच वन पॉइंट आहे. आता लक्ष केंद्रित करा श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल मध्ये चालू असलेल्या फायनल कडे. हा फायनलचा थरार जो आहे तो अगदी रफ अँड टफ चालू आहे. 5 आणि 4 फक्त एका गुणाचा फासला आहे. इथे काय गुणाची कमाई. गिनती चालू है. गिनती होनी जरूरी पर कौन सी, सीधी या उल्टी. बार बार वही क्वेश्चन. सुपर रेड 1 2 3. किताबी भिडन विजेतेपदाची लढाई आणि त्या लढाईमध्ये चालू असलेली ही कशमकश आणि त्याच्यामध्ये सिद्धिविनायक स्कूलच्या चढाईपट्टीने बाजी मारली आहे. आता तो फासला वाढत चाललाय. 4 इस तरफ 8 उस तरफ. आर पारची लढाई. 14 नंबर वरती जबाबदारी मोठी आहे. सातचा डिफेन्स. चढाईपट्टू चढाईसाठी पुन्हा एकदा दाखल झाला सिद्धिविनायक इंग्लिश स्कूलच्या कोर्टमध्ये. हँटचसाठी जाण्याचा प्रयत्न आणि उजव्या मध्यरक्षकावरती त्याने हँटचचा दाबा केला. त्याच्यामध्ये यश संपादन झालंय. एक ॲडव्हान्टेज आहे. संदीप चढाईसाठी येत असताना 4चा डिफेन्स समोर आहे. बोनस बिलकुल ऑफ आहे आणि बोनस ऑफ असताना चढाई करून रेड पॉईंट मिळवणं इट्स अ डिफिकल्ट टास्क फॉर रेडर. लास्ट 2 मिनिट्स. संकेत शिंदे बंटी आमचे ऑफिशियल अंपायर हा पुकार देत असताना 4चा डिफेन्स आहे आणि संदीप पूर्णपणे वेळ काढूपणा करत असताना दिसतोय. असं असताना चढाईपट्टी चढाईसाठी दाखल जिथे बोनस बिलकुल ऑन आहे. ॲडव्हान्टेज बोनस ऑन असल्याचा बघूयात. बोनस घेतला जाते की अजून काही वेगळं. ओ दवाचा प्रभाव, दवाची साथ. डाव्या कोपऱ्यावरती खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. निदान रेषेत जवळून दोघांचे सेव रेड आणि त्याच्यामधून 5-8 3चा फासला. संदीप संयमी खेळ करतोय आणि तो संयमी खेळ करत असताना कुठपर्यंत त्याला यश प्राप्त होत आहे बघा. ज्या वेळेला 2-3ची लास्ट 1 मिनिट 2-3चा फासला असतो त्यावेळेला ज्याच्याकडे बढत आहे त्याला टेन्शन जास्त वाढतं. असं आपण अनेक वेळा पाहिलंय. ज्याच्याकडे लीड नाही आहे तो मात्र कसोटीचे प्रयत्न करतो कारण सामना ऑलरेडी त्याच्यापासून लांब असतो. अशा वेळेला कोणता संघ बाजी मारतोय हे पाहावं लागणार आहे. प्रतीक जाधव यांना ग्रीन कार्ड. सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल प्रशिक्षकाला ग्रीन कार्ड देण्यात आले. टाइमआउट घेतलाय त्याने. सबस्टिट्यूट केलं जाणार आहे. कोणाला इन कोणाला आउट. बघा सबस्टिट्यूट घ्यावा तर रिजवान सारखा सबस्टिट्यूट असावा असं मी नेहमी म्हणेल. ज्या पद्धतीने रिजवानने मगाशी रेड केली होती, मॅच टर्न केली ती, पराभूत झाली ही वेगळी बाब. खोलवर चढाई करत असताना 1 नंबर चढाईसाठी आला आहे. डावीकडून उजवीकडे चढाई करत असताना दोन्ही कोपऱ्यावरती चढाई करतात. हो इथे
बोनसचा प्रयत्न जरूर केला गेला. थर्ड रेड डू ऑर डाय. 5-8 मध्ये डू ऑर डाय 4च्या डिफेन्स मध्ये आली आहे. ही सुवर्ण संधी चालून आली आहे. महुरा बाल विकास हायस्कूल कडे ही सुवर्ण संधी आहे. समोरून ओ थर्ड रेड डू ऑर डाय इकडून सुद्धा आहे. डू ऑर डाय बॅक टू बॅक हँड. त्या डू ऑर डाय मध्ये गुणाची कमाई करायची आहे. काय होणार इकडे सुद्धा मला वाटते 4 नाही 5चा डिफेन्स आहे. बोनस ऑफ आणि अशा वेळेला ऍडव्हान्स टॅकलसाठी डावा कोपरा प्रयत्न करतायत. कुणाला गरज आहे. सावडा काढला. अँकल होल्ड. अँकल होल्ड मतलब पूरी तरह से मैच होल्ड. मैच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल तथा ज्युनियर कॉलेज ने. कधी झुकत नाही त्याची स्टाईल लय हाय फाय. एकटाच आहे कधी झुकत नाही त्याची स्टाईल लय हाय फाय. त्याचा कामच साधा नाही. प्रतीक जाधव ब्रँड बनलाय. त्याचा कामच साधा नाही. प्रतीक जाधव ब्रँड बनलाय. कामच साधा नाही. प्रतीक जाधव ब्रँड बनलाय. त्याचा कामच साधा नाही. प्रतीक जाधव ब्रँड बनलाय. फेवरेट साऱ्यांचा ब्रँड यो गोरसई गावाचा. ब्रँड यो गोरसई गावाचा. दादा आहे हो भिवंडी शहराचा. हे प्रतीक जाधव नावाचा. रुबाब हटके दादाचा. रुबाब हटके दादाचा. रुबाब हटके दादाचा. त्याच्या बुद्ध जगपप्पाचा आशीर्वाद पाठीशी सदैव हाय. त्याच्या बुद्ध जगपप्पाचा आशीर्वाद पाठीशी सदैव हाय. त्याचा कामच साधा नाही. प्रतीक जाधव ब्रँड बनलाय. त्याचा कामच साधा नाही. प्रतीक जाधव ब्रँड बनलाय. वन साइड हीरो हाय. यो वन साइड हीरो हाय. कुणाला घाबरत नाही. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो हाय. यो वन साइड हीरो हाय. वन साइड हीरो हाय. यो वन साइड हीरो हाय. वन साइड हीरो हाय. यो वन साइड हीरो हाय. वन साइड हीरो हाय. यो वन साइड हीरो हाय.
को दुनिया डेंजर है सेठी श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आयोजित विक्ट्री कार्निवल सीझन 3 या कबड्डी स्पर्धेसाठी लाभलेले जे आपले पंच होते त्या सर्व पंचांना मी मंचावरती आमंत्रित करतो. सर्व पंचांना मी मंचावरती आमंत्रित करत आहे. सोनाली मिस तीन मॅडम तुम्ही. मी गणेश सरांना विनंती करतो की त्यांनी सर्व पंचांना सन्मानित करायचं आहे, त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. कारण सकाळपासून ते आता रात्रीपर्यंत ग्राउंडवरती उभं राहून 32 टीमच्या मॅच खेळवलेल्या आहेत. या ना सर. कविता मिस सर्व घेऊन जेवढे आहे ते घेऊन ये. हां हो नावं मला माहिती नाही. हे सर्व जे पंच लाभलेले ते आपले राज्यस्तरीय पंच आहेत. पहिले पंच आहेत संकेत. जोरदार टाळ्या सर्व पंचांसाठी. त्यानंतर मी आमंत्रित करतो पवन डोंगरे. उत्कृष्टपणे पंचचं काम ते करत होते. कौशिक पाटील. त्यानंतर अलंकार सातवे. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला लाभलेले सूत्रसंचालक भरत मोरे सर. उत्कृष्ट असं सूत्रसंचालन. कारण गेले 2 सीझन ते आपल्या इथे येत आहे. मागच्या सीझनला ते जास्त वेळ देऊ शकले नव्हते, पण या सीझनला सकाळपासून ते रात्रीपर्यंत कंटिन्यू ते अँकरिंग करत होते. सर तुमच्या या कलेला जोरदार टाळ्या. मी सरांना विनंती करतो की त्याने सन्मान करायचा आहे. भरत मोरे सर. त्यानंतर आपले नॉन टीचिंग स्टाफ त्यांना पण मी सन्मानित करू इच्छितो. तर नॉन टीचिंग स्टाफमधून कोणतरी एकाने यायचं आहे सन्मान चिन्ह घेण्यासाठी. परशुराम दादा सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह त्यांना द्यायचं आहे. या ना हो इकडे मावशी या. सर्व वरती सर्व या. हो या सर्व. बाकीचे पुढे सर्व या. हो सर्व या. कारण कार्निवल म्हटलं की कोणा एक दोघांचं काम नाही आहे, तर पूर्ण शाळेचं पूर्ण टीमचं काम आहे आपल्या. तर त्यांना सन्मान करणं गरजेचं आहे. सर्वांनी वरती यायचं. लवकर या. लवकर पुढे या. इकडे जा. अभी जल्दी आओ. पुढे जा. यानंतर नॉन टीचिंग स्टाफ जे आपले क्लेरिकल स्टाफ आहे त्यांना मी मंचावरती आमंत्रित करतो. सर्व क्लेरिकल स्टाफ लवकर यायचं. लवकर या. लवकर आते तिकडून या. आशिष या. वरती या. 2 मिनिटं उभं राहा त्यांच्यासोबत.
यानंतर गेले 2 महिने अविरतपणे या विक्ट्री कार्निवलसाठी काम करणारे आमचे सर्व शिक्षक, या सर्व शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या, कारण यांच्यामुळे हे कार्यक्रम शक्य नाही आहे. सर्व शिक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. जेवढे आहेत आता तेवढं सर्वांनी वरती यायचं आहे. नरेश सर, तन्मय सर, या लवकर वरती या. चंदन सर आइए आइए. शुक्ला सर, कारण कोणताही कार्यक्रम म्हटलं की सर्व टीमची जबाबदारी, टीमचं काम असतं आणि सर्व आमची शिक्षकांची टीम आहे. हॅलो. आणि आता ज्या क्षणाची सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत, यानंतर बेस्ट रेडर, डिफेंडर आणि ऑलराऊंडर यांची नावं मी घोषित करू इच्छितो. श्वेता, श्वेता ट्रे घेऊन इकडे, ट्रे घेऊन इकडे, ट्रे घेऊन. रेडर रेडर हा घ्या घ्या. श्वेता, बेस्ट कबड्डी विक्ट्री कार्निवल सीजन 3 बेस्ट रेडर संदीप. ट्रॉफी, बेस्ट रेडर ट्रॉफी आणि कॅश प्राइज. मी प्रीता पाटील मॅडम विनंती करतो की त्यांनी हे प्राइज द्यायचं आहे. बेस्ट रेडर संदीप. नरेश सर, बेस्ट डिफेंडर वन अँड ओनली सागर. मी सरांना विनंती करतो की हे पारितोषिक तुम्ही द्यायचं आहे. नरेश सर, लास्टला ट्रॉफी देऊ. थर्ड नरेश सर 2 मिनिटे इकडे या. And now, best all-rounder, one and only, आशीष शर्मा. मी मान्यवरांना विनंती करतो की प्राइज तुम्ही द्यायचं आहे.
द्या त्या. And now विक्ट्री कार्निवल सीझन 3 कबड्डी स्पर्धा. चौथा क्रमांक आहे चिराग स्कूल बोईसर. सर्व टीमने वरती यायचं आहे. चिराग स्कूल. त्याचबरोबर तुमचं सन्मान चिन्ह. अर्धे इकडे या. धन्यवाद तुमचे एवढ्या लांबून विरारपर्यंत येऊन तुमचा खेळ दाखवल्याबद्दल तुमच्या क्रीडा शिक्षकाचे हार्दिक आभार. आणि आता विक्ट्री कार्निवल सीझन 3 थर्ड प्लेस गोज टू MGM साईनाथ. सर्व संघ आणि त्यांचे कोच प्रतीक जाधव, नॅशनल प्लेअर प्रतीक जाधव यांना मी मंचावरती आमंत्रित करतो. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी हे प्राइज द्यायचं आहे. घ्या. बाबा बाबा या पुढे या. ए थांबा रे, थांबा 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 जरा. जरा उभे राहा. मेडल गळ्यामध्ये घाला तुमचे. हा देतो. मेडल. ट्रॉफी पुढे ठेव वाटल्यास. नरेश सर. And now Victory Carnival Season 3 Kabaddi Competition. Second place Maura School. एक मिनिट या पटकन. हे द्या इकडे.
एक लाईन मध्ये. यानंतर डिओसो मध्ये 5000 मीटर वॉकिंग रन मध्ये सागर याचा प्रथम क्रमांक आला होता डिओसो मध्ये. मी त्याला मंचावरती आमंत्रित करतो. मी दीपाली मॅडम यांना विनंती करतो त्यांचं प्राइज द्यायचं आहे. मेडल जोरदार टाळ्या, कारण आपल्या शाळेचे विद्यार्थी जिल्हा लेवल पर्यंत प्रगती करत आहेत, आपल्या शाळेचं नाव मोठं करत आहेत. And now And now, Victory Carnival Season 3 first prize goes to सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. हे सर्व संघाला मी मंचावरती आमंत्रित करत आहे. चला या लवकर. नकली गुरूर उसको मसल कर नकली वजूद उसको कुचल कर जरा कम कर शानगिरी कम कर जरा कम कर लुखेगिरी कम कर ठंडा कर जो बुखार तेरे सर पर कम कर गुरूर ये खत्म कर जरा कम कर शानगिरी कम कर जरा कम कर प्रतीक सर वरती ठंडा कर जो बुखार तेरे सर पर कम कर गुरूर ये खत्म कर. इकडे थोडं इकडे सारखा थोडं इकडे सारखा. कॅप्टन उभा राहतो. बस खाली बस. एक ओय ट्रॉफी कुठे ठेवणार? आशिष ये ना आशिष. थांबा 2 मिनिट थांबा सर पुढे.
हॅलो या सीझन 3 मध्ये नवीन एक पारितोषिक आपण देणार आहोत शिस्तबद्ध खेळाडू आणि हा अवॉर्ड जात आहे MGM स्कूलमध्ये पियुष याला शिस्तबद्ध खेळाडू पियुष मी याला मंचावरती आमंत्रित करतो. मी सरांना विनंती करतो की हे पारितोषिक हे बक्षीस त्याला द्यायचं आहे. व्हिडिओ कोण करतंय पण व्हिडिओ हे ट्रॉफीचं म्हणा ट्रॉफी घ्या. हॅलो कोणी जायचं नाहीये तिन्ही पण टीम एक गाणं लावतोय सेलिब्रेशन झालंच पाहिजे तुम्हाला डान्स करायचा आहे. डीजे बोलू की बोलू सर्वांनी डान्स करायचा आहे. सर फोटो घ्यायचा हो सर्व शिक्षकांनी वरती या सर्वांनी वरती या वरती नरेश सर नाचो विक्री करणे सक्सेस झाल्याबद्दल ट्रॉफी अखियां विचों गम दियां बरसातां नूं गाने गिन याद च देने मैं तर जागा रातां नूं रोक न पावां अखियां विचों गम दियां बरसातां नूं इश्क तेरा तड़पा दे
एक मिनिट. वरती सर्व. सर रंगीला म्हारो ढोलना ढोलना रे अरे आयो रे म्हारो ढोलना आयो रे म्हारो ढोलना. हॅलो. रंगीलो म्हारा ढोलना ढोलना. राकेश वरती आहे. मित्र 2 मिनिटं. सगळ्यांना एकत्र येऊ दे, एक फोटो काढू. सगळे एक मिनिट थांब. ए फटाफट करा. नरेश सर पटकन या. राकेश विघ्नेश या पटकन वरती या. तन्मय सर